नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। पहिले तर मी आपलं जे कॅप्शन आहे त्याच्यावर चर्चा करू आपण की यूट्यूब चॅनल बनवायचं कसं आणि कशासाठी बनवायचं आणि त्यातून खरंच पैसे भेटतात का। त्यासाठी तर ऑलरेडी तुम्हाला यूट्यूब चॅनल कसं बनवायचं ते शिकायला लागेल। त्यानंतर कशाप्रकारे व्ह्यू येतात किंवा कशाप्रकारे तुम्हाला व्हिडिओ बनवायचे किंवा मॉनिटायझेशन कसं होते, ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करायला आपल्याला भरपूर वेळ आहे। पण आपण आज हा टॉपिक नाही आहे, आज आपला वेगळा टॉपिक आहे की यूट्यूब चॅनल का बनवायचं आणि कशासाठी बनवायचं। पहिली गोष्ट म्हणजे की यूट्यूबनं तुम्ही फायनान्शियली सक्षम होऊ शकता। बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की बघा काहीतरी टाईमपास म्हणून शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचे किंवा कधी पण हप्त्यातून 1-2 व्हिडिओ बनवायचे नाही, टाकायचे कंटिन्यू काही टाकायचे नाही, काही नाही, असं टाईमपास म्हणून काहीतरी व्हिडिओ वगैरे बनवायचे किंवा ब्लॉग बनवायचे, असं काहीतरी गृहीत धरून लोक व्हिडिओ बनवतात। पण तुम्ही खरंच जर कंटिन्यू एक टाईम फिक्स करून रोज व्हिडिओ अपलोड केले, शॉर्ट्स असो का मोठे व्हिडिओज काही फरक पडत नाही, पण शॉर्ट्स व्हिडिओनं जास्त करून कसं सबस्क्रायबर जास्त वाढतं, म्हणजे जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचता। कारण की लोकांचं कसं आहे, इंस्टाग्रामसारखं झालं, त्यांना स्क्रोल करायला जास्त आवडते आजकाल। एक व्हिडिओ 5 मिनटाचा किंवा 10 मिनटाचा व्हिडिओ असला तर तो व्हिडिओ बघायला आजकाल बरेच लोक बोर होतात, त्याच्यामुळे जास्त करून लोक शॉर्ट्स व्हिडिओकडे जास्त कल आहे लोकांचा। शॉर्ट्स व्हिडिओ शोधतात, शॉर्ट्स व्हिडिओ बघत राहतात, इंस्टाग्रामसारखं यूज करायला बघतात, यूट्यूबला पण। तर शॉर्ट्स व्हिडिओचा हाच फायदा होतो की सबस्क्रायबर लवकर वाढतात। तर तुम्हाला जर खरंच यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे तर करा, त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण बनवून टाकू, कशाप्रकारे चालू करायचं, कशाप्रकारे सेटिंग करायची किंवा काय काय तुम्हाला इक्विपमेंट लागतील। जास्त काही इक्विपमेंट लागत नाही, आपले एक नॉर्मली आपल्याकडे साधा पण एक अँड्रॉइड फोन पाहिजे, ज्याचा कमसे कम कॅमेरा 12-13च्या पुढं, फ्रंट कॅमेरा तरी, कारण जास्त व्हिडिओ आपण ब्लॉग वगैरे बनवतो ना, आपण फ्रंट कॅमेरा यूज करतो, बॅक कॅमेरा पण जास्त यूज करत नाही। जर आपल्याला ब्लॉगिंग करायची किंवा घरी बसून व्हिडिओ बनवायचे, कारण आपल्याला पण दिसलं पाहिजे की आपण नेमकं समोरच्या स्क्रीनमध्ये कसा दिसतो, त्यासाठी आपल्याला फ्रंट कॅमेरा महत्त्वाचा आहे। फ्रंट कॅमेरा चांगल्या क्वालिटीचा घ्या, चांगल्या क्वालिटीचा मोबाईल तरी म्हटलं 10,000च्या वरी 10-15 हजाराच्या याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचा येतो, जास्त महाग पण नाही घ्यायचा। कारण की आपलं नेमकं जर चॅनल चालू होत आहे तर जास्त खर्च करत बसायचं नाही, कारण पुढं चालून तुम्ही जर व्हिडिओ कमी बनवली किंवा हप्त्यातून एक किंवा कंटाळा केला व्हिडिओ नाही बनवायचे, तर कसं ते तुम्ही जे ट्रायपॅड घेतला किंवा जेव्हा महागडा मोबाईल घेतला यूट्यूबसाठी, तर मग तुम्हाला वाटतं यार उगाच पैसे खर्च वगैरे झाले, असं नको वाटायला। त्यामुळं कमीत कमी कमसे कम 10-15 हजाराचा 15,000 एक मोबाईल घ्या, एक स्टँड घ्या, त्याला ट्रायपॅड म्हणतात, एक स्टँड घ्या ज्याच्यावर तुम्ही असं मोबाईल प्रॉपर ठेवू शकता। आणि आजकाल प्लास्टिकचे स्टँड खूप स्वस्त भेटतात, 100-120 रुपयापासून स्टार्ट होतात ते, तुम्हाला मग त्याची किंमत 1000-1200 म्हणजे असं मला 10,000पर्यंत चांगल्याच क्वालिटीची। पण आपल्याला एवढा खर्च करायचा नाही आहे, जास्तीत जास्त 120-130 फ्लिपकार्टला तुम्हाला आरामात स्वस्त्यामध्ये भेटून जाईल। एक ते ट्रायपॅड घ्या, एक 10-15 हजाराचा मोबाईल घ्या आणि तयारी ठेवा की फक्त रोज व्हिडिओ बनवायचे बस। म्हणजे एक टाईम फिक्स करा तुमचा की बाबा मी आज व्हिडिओ बनवला तर मी किती वाजता अपलोड करणार आहे, कारण की तुमचे जे सबस्क्रायबर येतात त्यांना जर म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहील, रोज एक फिक्स टाईम ठेवला तर त्यांना माहीत राहते की या टायमाला 12 वाजता किंवा 1 वाजता किंवा 3 वाजता माझा जो यूट्यूबर आहे, मी ज्याला फॉलो करते, सबस्क्राईब करते, त्याचा व्हिडिओ या टायमाला येतो, म्हणजे तो त्या टायमाला आपलं यूट्यूब चालू करून बघतो। बेल आयकॉन ऑन असल्यावर त्यांना नोटिफिकेशन जातेच, पण आपला एक टायमिंग फिक्स असला त्याच्यामुळं आपले जे सबस्क्रायबर येतात ते असं वाढत जातात, कंटिन्युअसली व्ह्यू येतात, कारण त्यांना माहीत आहे या फिक्स टाईममध्ये व्हिडिओ येतो, त्यामुळे त्या टाईममध्ये ते यूट्यूब चालू करून बसतात की हा बाबा व्हिडिओ येणार आहे, तर ते बघतात। तर यूट्यूब कशासाठी चालू करायचं, पहिली तर गोष्ट तुम्ही कुठं जॉब वगैरे केला तर जॉब तुम्हाला 20 किंवा 25 किंवा 30 हजाराची पगार जरी असली तरी तिथं तुम्ही एक कर्मचारी असता, तुम्हाला जास्त काही ओळख नसते। पण सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म आहे की तिथं तुमची फायनान्शियली कंडिशन तर चांगली होते, थोडेफार पैसे जास्त पैसे पण तुम्ही कमवता, पण तुमचं नाव होते, तुम्हाला 40 लोक ओळखतात। म्हणजे जसे जसे तुम्ही फेमस होसाल, जसे तुमचे सबस्क्रायबर वाढत जातील तसे लोक तुम्हाला ओळखतात, तुमची ओळख वाढत, तुमची ओळख निर्माण होत राहते। हा एक फायदा पण आहे यूट्यूबचा। तुम्ही जर कुठं प्रायव्हेट सेक्टरमध्ये कामाला जरी गेले, असं नाही की जॉब करू नका असं काही मला काही म्हणायचं नाही, ते पण चांगलं आहे, पण तुम्हाला जर तुमचे स्वतःचे निर्माण करून पण पैसे पण कमवायचे असतील तर यूट्यूब हा चांगला पर्याय आहे, माझं असं म्हणणं आहे। त्यामुळे यूट्यूब तुम्ही चॅनल चालू करा। चालू करायची काय सोपी पद्धत आहे, काय एवढं अवघड नाही आहे, काय मोठं असं रॉकेट सायन्स नाही आहे, नॉर्मल पद्धत आहे। तुम्हाला म्हणजे एक व्हिडिओ बनवून टाकू पण त्याच्याबद्दल काही विषय नाही। यूट्यूब चालू करायचं, रोज व्हिडिओ कंटिन्युअसली व्हिडिओ टाकायचे, फक्त एक मूलमंत्र हाच आहे। मी बरेच म्हणजे ज्याला सबस्क्राईब करतो, चांगले मोठमोठे यूट्यूबर क्रिएटर येतात, त्यांचं पण मी फिक्स बघितलेलं आहे की त्यांचं जे डेलीचं बेस आहे, म्हणजे डेली बेसमध्ये त्यांचा एक व्हिडिओ येतोच,
आणि फिक्स टाईमवर येतो की बाबा माझा 10 वाजता 11 वाजता हा फिक्स माझा टाईम ठेवलेला आहे. किंवा ते ऑलरेडी पी अपलोड म्हणून किंवा पी डाउनलोड करून काहीतरी असतं बघा, टायमिंग लावून व्हिडिओ टाकून द्या. समजा मला उद्या जर 12 वाजता व्हिडिओ अपलोड करायचा तर मी तो आजच टाकून देतो अपलोडसाठी, पण तो बरोबर उद्या 12 वाजता पब्लिश होऊन जातो, म्हणजे सर्वांना 12 वाजता तो यूट्यूबला दिसतो. अशी पण सेटिंग करतात यूट्यूबमध्ये. तसं तुम्ही जर डेली व्हिडिओ टाकले, मग शॉर्ट्स असो लॉंग असो कोणतेही व्हिडिओ असो, तुम्ही डेली व्हिडिओ टाकले तर समोरच्याला पण माहीत पडते हा डेली क्रिएटर आहे, डेली व्हिडिओ बनवतो, आपण याला सबस्क्राईब करू शकतो. हे आपल्याला माहिती काहीतरी वेगळी माहिती देईल किंवा आपलं एंटरटेनमेंटसाठी करेल. त्याच्यामुळं तुम्ही डेली व्हिडिओ बनवला तर तुमच्या सबस्क्राईबवर, तुमच्या चॅनलवर तुमची जी स्वतःची ओळख ह्याच्यावर खूप परिणाम पडतो. किंवा तुमची स्वतःची ओळख निर्माण ही यूट्यूबनं बरेच प्रकारे असे बरेच क्रिएटर त्यांची चांगल्या प्रकारे ओळख निर्माण झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो. तर जास्त करून यूट्यूब कोणी यूज केलं पाहिजे, जे कर्मचारी आहेत समजा कामावर जाणारे त्यांना त्या पण ब्लॉगिंग करू शकतो किंवा कामाला जाताना येताना ब्लॉग करू शकतो, काय हरकत नाही त्याला. पण जे घरी राहणारे समजा किंवा हाऊसवाईफ आहेत किंवा ज्यांना जास्त वेळ घरीच राहत, ज्यांना काही बाहेर फिरायला किंवा जास्त काही काम बाहेरचं नाही आहेत, ते पण घरी बसून किंवा कुकिंग चॅनल किंवा बरेच असे चॅनल तुमच्या मनात तुम्हाला जो ड्रॉइंग येते, मेहंदी येते किंवा असं काही करू शकता. मुलांचं पण तसं असतं, पण महिलाबद्दलच नाही बोलत, मुलांचं पण तसं आहे. मुलं पण जर कुठं बाहेर वगैरे फिरायला जास्त जात असतील किंवा विकेंडला पण जात असतील तर असं पण करू शकता बुवा, किंवा विकेंडला तुम्ही अपलोड करा. पण विकेंडला अपलोड केल्यावर तेवढा काही व्ह्यू येणार नाही तुमच्या चॅनलला, कारण की लोक विसरून जातात. तुम्ही आज व्हिडिओ टाकला आणि उद्या व्हिडिओ नाही टाकला तर तुम्ही परवा दिवशी टाकला तिसऱ्या दिवशी तर तुमचा सबस्क्रायबर विसरून जातं की बा हा मी या कोण व्यक्ती त्याला मी सबस्क्राईब केलं आणि त्याचा व्हिडिओ येणार आहे. कारण तुम्ही भलत्या टायमाला तुम्ही टाकसाल व्हिडिओ, तो त्या टायमाला यूट्यूब चालू करणं केला जरी नोटिफिकेशन जरी आले तरी तो बघणार नाही, कारण की ते 1-2 व्हिडिओनं तुमची ओळख निर्माण तर होणार नाही आहे, हे तर कन्फर्म आहे. तुम्हाला तुमची ओळख निर्माण करायची असेल तुम्हाला एक कन्सिस्टंट म्हणजे एक असं म्हणाला की एक रुटीन बनवावं लागेल डेलीचं, की बाबा मी आज उठणार, व्हिडिओ बनवणार आणि हा फिक्स टाईम आहे माझा, या विषयावर व्हिडिओ बनवणार, हा व्हिडिओ बनवून झाला की मी या टाईमला अपलोड करणार. माझं जे सबस्क्रायबर याला 12 वाजता 1 वाजता की 3 वाजता या फिक्स टाईममध्ये व्हिडिओ भेटलाच पाहिजे. असं जर तुम्ही एक रुटीन डेली तयार केलं तर तुम्ही डेली व्हिडिओ टाका, तुमचे नक्कीच व्ह्यू वाढतील, नक्कीच सबस्क्रायबर वाढतील. पण एक बेसिक आहे यूट्यूबचं की बा तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ सबस्क्रायबर जास्त वाढतात, पण केवळ सबस्क्राईब वाढून फायदा नाही आहे, तुम्हाला व्ह्यू पण आली पाहिजे. तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओनं तुम्ही समजा सबस्क्राईब वाढवसाल, भरपूर वाढतील तुमचे, पण तुम्ही जर एखादा मोठ्या तर वॉच टाईम जो असतो मेन मॉनिटायझेशन व्हायसाठी निवड सबस्क्राईबची गरज नसते. तुमच्या चॅनलला वॉच टाईम पण झाला पाहिजे, 3000-4000 घंटे झाले पाहिजे. सॉरी, हा जोपर्यंत टाईम होत आहे तुमचं यूट्यूब चॅनल मोनेटाईज होत नाही, आणि मोनेटायझेशन झाल्याशिवाय तुम्हाला पैसे तर अजिबात मिळणारच नाही. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला वॉच टाईम पण महत्त्वाचा आहे, सबस्क्राईब पण महत्त्वाचे आहे. शॉर्ट्स व्हिडिओ तुम्ही टाका, अपलोड करा, त्याला तुमचे सबस्क्राईब वाढतील. आणि लेंथ व्हिडिओ म्हणजे जे मोठा व्हिडिओ असते तो पण अपलोड करत चला. भले तुम्ही मोठा व्हिडिओ जास्त वेळ अपलोड नाही करू शकत, पण एक दिवस आड करून तर एक मोठा व्हिडिओ टाका, पण शॉर्ट्स व्हिडिओ डेली टाका सबस्क्रायबरसाठी, कारण त्या सबस्क्रायबर तुमचे डेली वाढतील. आणि जे लॉंग व्हिडिओ आहेत मोठ्या लेंथवाले किंवा 10 मिनिट झाले 15 मिनिट झाले असे जे व्हिडिओ तुम्ही बनवसाल त्यांना तुमचा जो वॉच टाईम आहे, वॉच आवर टाईम म्हणजे तुमच्या चॅनलवर किती घंटे लोक व्हिडिओ बघतात, काय वॉच आवर टाईम किती आहे ते तुमच्या लॉंग व्हिडिओनं बनल. त्यासाठी तुम्ही जास्त प्रयत्न करा की बा मोठ्याले व्हिडिओ बना, पण काहीतरी बेसिक चांगली असं स्पेसिफिकली एखादा कॉन्टेंट या बेसिक व्हिडिओ मी हा बनवणार, किंवा लोकांना माहीत नसतं ना की बाबा नेमका कॉन्टेंट काय आहे, कशा प्रकारे काय आहे, ते पहिले आपल्याला ठरवावं लागेल की आपल्याला नेमकं व्हिडिओ बनवायचे कशा, माहितीचे व्हिडिओ बनवायचे, काही पेंटिंगचे बनवायचे का, किंवा दुसरा एखादा कॉन्टेंट ब्लॉगिंग वगैरे तुमची जी इच्छा असेल त्याच्यात. पण कन्सिस्टन्सी ही खूप महत्त्वाची आहे यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जेवढे डेली व्हिडिओ टाकसाल तेवढं ते महत्त्वाचं आहे यूट्यूबला, कारण तुम्ही डेली व्हिडिओ टाकणं चालू केले तर तुमचा जो सबस्क्रायबर त्याला पण माहीत होते की बाबा हा व्हिडिओ येणार आहे, मी बघणार आहे. माहिती जर चांगली सांगितली तर जे समोरून कमेंट करणार आहेत किंवा बोलणार आहेत किंवा जे आपले सबस्क्राईब ते आणखीन 2-3 जणांना सांगतं किंवा रेफर करतं की हा यूट्यूबर चांगला आहे, याचे व्हिडिओ चांगले तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे आपले एकच ध्यानात ठेवायचं की आपले व्हिडिओ ही चांगल्या प्रकारे असले पाहिजे. भले लेंथ कमी असू असतो, पण थोडी माझं म्हणणं आहे बाबा मोठाले व्हिडिओ जे आहेत ना ते कमसे कम 10 मिनिटाच्या वरी असली पाहिजे, कारण 10 मिनिटाच्या वरी व्हिडिओ असले तरच तुमचे चांगले व्ह्यू तर येतीलच, पण व्ह्यू आले तुमचं जे वॉच टाईम हवर आहे तो चांगल्या प्रकारे इन्क्रीज होईल. कारण जेवढा वॉच टाईम हवर कमसे कम 4-4.5 घंटे पाहिजे. 4.5 घंटे जेव्हा तुमचे पूर्ण होतील त्याच्यानंतर तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल. त्याच्यानंतर तुमच्या व्हिडिओला ॲड्स किंवा ॲड्स येतील. ॲड्सनं तुम्हाला फायनान्शियली समजा ग्रो व्हायला हे भेटेल, तुम्हाला मदत भेटेल. कारण ॲड्स लागला तर तुम्ही जे एखादा तुमचा सबस्क्रायबर तुमचा व्हिडिओ जेव्हा चालू करतो
तेव्हा त्याच्या अगोदर त्याला ॲड वगैरे येते. ॲडनुसारच तुम्हाला तुमच्या चॅनलवर व्ह्यू जेवढे येतील त्याच्यानुसार तुम्हाला पैसे मिळतात. आणि आपण सगळेजण यूट्यूबला माहिती कशासाठी नाव करायसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसे. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे पैसे लवकर भेटत नाहीत, एकदम सबस्क्राईब वाढत नाही, असं डिमोटिवेट होऊन तर चालणार नाही. तुम्हाला जर डेली व्हिडिओ तुम्हाला मेहनत तर घ्यावं लागेल तुम्हाला. कारण की एकदम स्टार्टिंगला तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करसाल तुम्हाला एका महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये माझं चॅनल एकदम 50,000 सबस्क्रायबर आणि चांगले पैसे मला यायला सुरुवात होईल असं तर मुळीच होणार नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावं लागेल. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षी लागू शकतात, सांगता येत नाही. तुम्ही जेवढी मेहनत असाल, जेवढे तुम्ही व्हिडिओ चांगले बनवसाल, जेवढ्या प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे माहिती देसाल, लोकांना तुमचा व्हिडिओ पाहायला आवडेल, माहिती आवडेल, काहीतरी वाटेल, काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह वाटेल तुमच्या व्हिडिओमधून, तेवढे लोक तुमच्या चॅनलशी जुळतील. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करा फायनान्शियलसाठी, नावासाठी किंवा प्रत्येक गोष्टीसाठी. कारण की यूट्यूबमधून तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळते. 4 लोकांमध्ये ओळखही निर्माण होते आणि तुमच्या घरामध्ये 4 पैसेसुद्धा येतात. माझं एवढंच म्हणणं आहे बाबा, जे काही मित्र आहेत माझे किंवा जे काही पोरं समजा जे काय म्हणतात जे हाऊसवाईफ घरी असतात, त्यांच्याकडे सुद्धा तेवढं काही अर्जंट असं बिझी टाईम नसते, शेड्यूल वगैरे नसते, त्यांनी स्वतःचं यूट्यूब चॅनल करा. ज्याच्यामध्ये त्यांची आवड आहे त्या प्रकारचे व्हिडिओ बनवून अपलोड करा. माझं एवढं म्हणणं आहे बाबा, यूट्यूब चॅनल चालू करा. तुम्हाला दोन्ही गोष्टीचा फायदा होईल, फायनान्शियली पण होईल आणि सोशली पण तुमची ओळख निर्माण होईल. तर माझं हेच म्हणणं होतं माझ्या व्हिडिओतून. व्हिडिओ आवडला तर नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.